नवी मुंबईजवळ उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त येताच एकच खळबळ उडाली। त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या। उरणमध्ये 4 संशयित घुसल्याचं वृत्त। पोलीस, कोस्ट गार्ड, नेव्हीकडून कसून शोध। मुंबई, नवी मुंबई, कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट। उरणच्या कोळीवाडा परिसरातील स्वामीनारायण मंदिराच्या भूखंडाजवळ उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतल्या विद्यार्थ्यानं बंदूकधारी 4 संशयित घुसल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर नेव्ही, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी या संशयिताचा शोध घ्यायचं काम सुरू केलं। उरणमध्ये आज सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी सकाळी 7 वाजता याच ठिकाणी 5 संशयित तरुणांना बघितले। आपण जिथे उभे आहोत हे उरण शहरातील एक भाग आहे। याच भागामध्ये हे स्वामीनारायणचा मंदिर बांधण्याचा जो भूखंड आहे, या भूखंडावरतीच 5 संशयित तरुणांना एका विद्यार्थ्यांनी बघितलं। विद्यार्थ्यांनी संशयितासंदर्भातली माहिती शिक्षकांना दिली। त्यानंतर तत्काळ उरण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी पोलिसांना सजग केलं। स्वामीनारायणची जी नवीन जागा घेतली ती अशी म्हणजे शांत जागा कोण राहत नाही, त्या ठिकाणी 5 संशयित अशी लोक ज्याच्याकडे म्हणजे तोंड काळे कपडे घातलेले पठाणीसारखे आणि त्यांच्याकडे बॅग होती आणि बंदूक होती, हातात ग्लोव्स आणि वरती मास्क सारखं घातलेलं होतं, असे त्यांनी पाहिले। दुपारपासून 3 ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आणि काही संशयित वाहन किंवा संशयित कोण दिसतंय का त्या अनुषंगानं आमची करडी नजर आहे आणि ही नाकाबंदी पुढील आदेशापर्यंत चालू राहणार कंटिन्यू। तर या संदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे। आणि याचा तोंड देण्यासाठी सक्षम आमचं डिपार्टमेंट आहे, सरकार आहे, केंद्र सरकार आहे। त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला कुठलाही जर संशयित बाब आढळली तर आपण निश्चितपणे पोलिसांच्या निदर्शनाला आणून द्या। उरणमधल्या या घटनेनंतर मुंबई आणि नवी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही हाय अलर्ट देण्यात आलाय। त्यानुसार किनारपट्टीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत। त्यातच उरण परिसरातल्या महत्त्वाच्या ठिकाणांमुळे या घटनेला पोलिसांनी अधिक गांभीर्यानं घेतलंय। उरणहून स्वाती नाईक आणि कपिल राऊतसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। दरम्यान उरणमध्ये रात्रीही सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी घेतलेला हा आढावा। उरण परिसरामध्ये 2 विद्यार्थ्यांनी 6 संशयित व्यक्तींना पाहिलं, त्यांचं वर्णन त्यांनी पोलिसांसमोर मांडलं आणि तिथूनच पोलीस चक्र सुरू झालं। जवळपास हे 6 व्यक्ती बुरखाधारी होते, त्यांच्या खांद्यावरती बॅगा होत्या आणि हे जेव्हा माहिती समोर येतात पोलीस चक्र धावू लागली। एकंदरीतच मग क्राईम ब्रांच असो, स्थानिक पोलीस असो, मग वायुसेना असो, नौदल असो किंवा मग तटरक्षक असो, सर्वांनीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। त्यात ATSची टीमही इथे पोहोचलेली आहे आणि जवळपास उरणचा 30 ते 35 किलोमीटरचा जो पूर्ण उरण परिसर आहे तो चिनून काढलेला आहे। एक तिकडे सगळीकडे कॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे। जवळपास 10 ते 15 टीम ही कामं करतायत, वेगवेगळे विभाग तिथे काम करतायत, नौदल आपलं काम करत आहे। जवळपास 13 ते 14 तास उलटून गेले आहेत या कॉम्बिंग ऑपरेशनला, परंतु कसलीही सफलता अजून पोलिसांच्या हाती आली नाही आहे। त्यामुळे पोलिसांनी ठरवलेलं आहे का रात्रीही याचं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू राहणार आहे आणि रात्री अशा टीम तैनात करण्यात आलेल्या आहे। जोपर्यंत यशस्वी होत नाही किंवा ह्यामध्ये ठोस काही हातात येत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणा आपली आपली कामं करणार आहेत। पोलीस आता जोपर्यंत काही मिळत नाही किंवा जे संशयित आरोपी कोण होते, नक्की ते सामान्य लोक होती का अशा काही घातपात करायला आले होती, हे जिथपर्यंत क्लिअर होत नाही तिथपर्यंत पोलीस हे कॉम्बिनेशन ऑपरेशन सुरू ठेवणार आहेत। एकंदरीत दोन्ही मुलांकडून माहिती घेण्यात आलेली आहे, त्या संदर्भात काही वेळात स्केचही तयार होऊ शकतं, परंतु पोलीस प्रत्येक पद्धतीने आपलं काम करत आहे। मग नाकाबंदी असो, कॉम्बिंग ऑपरेशन असो, समुद्र किनारा असो, खाडी किनारा असो, तिकडे सर्चिंग असो, घराघरामध्ये सर्चिंग असो, त्याचबरोबर डोंगराळ भागामध्ये सर्चिंग असो, काही जंगलामध्ये पोलीस जाणार आहेत। त्यामुळे पोलिसांचं हे कॉम्बिंग ऑपरेशन रात्रभर चालणार आहे आणि जोपर्यंत पोलिसांना मदत जोपर्यंत यशस्वी होत नाही, मदत जी मिळते गावकऱ्यांची तीही ते घेणार आहे, पण जिथपर्यंत सफलता मिळत नाही तोपर्यंत हे कॉम्बिंग ऑपरेशन किंवा हे सर्चिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, उरण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।